अरे छोट्या, तुला हसायला काय झालंय? जरा शांत व्हार. पप्पा आले का नाही तुझी लई तक्रार आहेत माझ्याकडे. पप्पाला बोलून आण म्हणतो ना. आज आणलास का? अहो गुरुजी, काय तक्रार आहे माझ्याबद्दल सांगा की मला. मी सॉल्व करतो ती तक्रार माझी. आज पप्पाला बोलायची काही जरूरत नाही हो. मला सांगा की तुम्ही. अरे तुला सांगायला काय झाले? तुझ्या पप्पाला सांगायचं आहे तक्रार पालकांना करतात, पोरांना नाही. तुला समजते का नाही? पप्पाला बोलून आण म्हणलं. आणलास का तू आज? हा, का बरं आणलं नाही बोलून पप्पाला? अहो गुरुजी, पप्पा आलीत की माझी बाहेर थांबली तर बोलवतो. बोलो लवकर, मला जो क्लासला जायचे. अहो गुरुजी, पण एक सांगू का तुम्हाला? पप्पाला माझ्या काही सांगू नका हो. प्लीज, मला मारतात बघा पप्पा. मग माझ्या हाजीर घेतात बघा. मग काही करणार नाही बघा. अरे छोट्या, तो आगाऊपणा करू नको, असं दुसरं बोलू नको. पप्पाला बोलून आण बरं. चल बघ. हो गुरुजी, आणतो पण असं नका करू. काय पण तक्रार करू नका हो पप्पा माझ्या. नाही मग काय करणार बघा माझं आता. जेवण पिवण बंदच होते बघा माझी एकदम आता. अरे बापरे, आता काय खरं नाही रे बाबा माझं. गुरुजी काय सांगतात काय माहित पप्पाला. आधीच आमचे पप्पा पण लईच मारत आहेत मला. आता काय करणार गुरुजीने सांगितल्यावर. कसं करावं बाबा आता? हो पप्पा. पप्पा, हो पप्पा, इकडे या. गुरुजी बोलवतात, या म्हणतायत. या तिकडे बाहेर नका थांबले, या लवकर. पप्पा हे माझे गुरुजी आहेत. नमस्कार. सर ओ गुरुजी, लई काय सांगू नका बरं पप्पाला माझ्या. लई रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला. मग काय नाही बघा, माझी लई मोठी हाजरी घेते बघा पप्पा माझी. म्हणून सांगतोय, नाही माझ्या शाळेत बंद होईल बरं. तुम्हाला सांगतोय सर, काहीच सांगू नका पप्पाला माझ्या. अरे मला कळते काय सांगायचं काय नाही. तू शांत व्हार बरं. मी कशाला बोलवलं तुझ्या पप्पाला तक्रार करण्यासाठी? तू बोलतोय मध्ये. तसं नाही हो गुरुजी, मला वाटलं तुम्हाला काही सांगा येते का नाही. तसं नका लई तक्रार करू पप्पा माझ्या. मी गप्प करतो बघा आता. गुरुजी बोला, काय म्हणता काय नाही? काय म्हणतोय माझा छोट्या? अभ्यास करतोय का नाही? रेग्युलर शाळेत येतोय का नाही? बघा तुमच्या छोट्या शाळेमध्ये एकतर उशिरा येतोय बघा. अर्धा घंटा सुटायच्या आधीच येतोय शाळेत. आणि निस्ता आगाऊपणा खोड्या करतोय वर्गामध्ये बसले की. अरे बापरे, आता काय गुरुजी तर लईच चालू केले बाबा. हो गुरुजी, असं नका करू हो. काहीच नाही. तुम्हाला बसू पण देता का नाही वर्गामध्ये? काय करणार, मला लई मोठी हाजरी घेते बरं पप्पा माझी. असं करता भाई छोट्या? मला तर घरी नऊला येतोय लोक इथं शाळेत जातोय म्हणून सगळं लवकर आवरून. आणि ती येऊन उशिरा येतोय. कुठे गेलतोय काय माहित बाहेर. थांबा, त्यांना मी हाजीर घेतो त्याच्या. अरे बापरे, आता काय करणार गुरुजी? बघा हो बाबा, असं राहते बघा आता. कशाला सांगितलं हो पप्पाला? छोट्या इकडे बघ. छोट्या, गुरुजी काय म्हणते तर? बरोबर म्हणते तर गुरुजी. उशिरा येतो मग कुठे बसतो तू जाऊन घरून निघून लवकर? पप्पा नाही हो, मी लवकर निघतो करू नाही, लवकर शाळेत येतो. गुरुजी असं म्हणते काय उशिरा येतो? गुरुजी उशिरा येत असेल बघा. अरे छोट्या, निर्बोला शिक जरा, खोटं बोलू नको. उशिरा येत नाही का शाळेत रोज? हा, उशिरा आल्यामुळे कोंबडा करतो तुला आम्ही. लक्षात नाही का तुझ्या? अरे बापरे, कोंबडा करते सर मला. पप्पाला सांगितलं काहीच खरं नाही मग आता बघा. पप्पा काहीच नाही, मला माझा कोंबडाच करून भाजी खाते नाही. छोट्या काय म्हणतात गुरुजी? रोज कोंबडा होतो का काय तो उशिरा आल्यामुळे? जरा लवकर यायचं की तू घरून तर निघतो. इथे येऊन काय करतो रे? कुठं बसतो बाहेर? पप्पा नाही हो पप्पा, येताना कधी तर उशीर होते मला. गाडी भेटत नाही त्याच्यामुळे तसं होत असेल. रोज तर मी येतोय बघा लवकर. कधी तर उशिरा आल्या सर असं सांगत असते उशिरा येते म्हणून. छोट्या, तो रोज उशिरा येतो बघ. उगा असं खोटं नको सांगू आता पप्पाला. तुझी लईच मोठी हाजरी घ्यायला होतं मी पण आता. नाहीतर वर्गातून नावच कमी करेन तुझं. गुरुजी असं नका करायचं हो विद्यार्थ्यांसोबत. एवढं पण नका टेन्शन जाऊ मला. एक तर अभ्यासाचं टेन्शन, एवढे मोठे पुस्तकं भैया, आणि तुम्ही अजून टेन्शन देता मला. इथून पुढं लवकर येतो सर. असं नका करू गुरुजी. रोज लवकर येत बस, येऊन जाईन आता बघा. मी उशीर करतच नाही जरा पण मला. उशीर झाला तरी पण मी उशिरा येत नाही, लवकरच येतो बघा. असं लिहूनच देतो तुम्हाला कागदावर घ्या. तर मग गप बसा का सांगत नाही का पप्पाला माझ्या? लई बोलतो तू गप. पप्पा जर तुझ्या सांगतोच आता मी. उद्यापासून जर पुन्हा उशिरा जर आला तर तुझी तक्रार लईच मोठी करीन. अजून लई मोठी लिस्ट आहे माझ्याकडं. खोड्या करतो निशा वर्गात. अरे बाबू, आता काय करत नाही गुरुजी. नका सांगू बाकी सगळं. एवढं खोड्या करतो हे करतो, निश्चय खोड्या करतो का मी? अभ्यास पण करतो की हो. किती हुशार आहे मी, एक नंबर हुशार आहे मी गणतात तर. आणि मला असं करता का तुम्ही? छोट्या काय म्हणतात गुरुजी? खोड्या करतो का काय वर्गामध्ये? हा, एक दिवस मला सांगितलं नाही गुरुजीनं. मला चक्कर मारला पाहिजे शाळेमध्ये तुझ्या यायला पाहिजे बघ. निश्चय खोड्या करतो, आगाऊपणा करतो म्हणते सर. गुरुजी बघा हो, आता काहीच नाही, माझी लई मोठी हाजरी होती बघा आता. पप्पा तसं नाही हो, कधी तर उशीर होते मला, पण काय करावं आता? गुरुजी असं सांगते तर खोड्या करतो हे करतो, तसं काही करत नाही मी. इथून पुढे तर करतच नाही बघा. बरं एवढी वेळेस तुला माफ करतो मी. याच्या पुढं मी काहीच करून घेणार नाही बघा आता. हो गुरुजी, एवढी वेळेस तिला माफ करा. याच्या पुढं जर काही केलं तर मी एवढी मोठी हाजरी घेणार आहो. काहीच सांगायचं नाही आता तुम्ही. हो गुरुजी, घरी पण हाजरी, इथे पण हाजरी. नुसत्या मी रोज हाजऱ्या देत बसू का काय?
असं नसते हो, छोट्या पोरांना आज करता का तुम्ही? छोट्या नावाने माझा आज करता. मला नका मारत जाऊ, आता मार खाऊ वाटून मला तुम्हाला ते बरे वाटते बघा. रोज येतो मी, आता उशिरा येत नाही, लवकरच येतो. असं नका टेन्शन घेऊ. पप्पाला सांगा माझ्या व्हिडिओज माफ करायला, नाही तर काय करणार बघा माझं. घरी गेल्यावर बरं बरं सांगतो तुझ्या पप्पाला मी. एवढी वेळ जाऊ द्यायला, सोडून द्यायला, मारू नका. पुढच्या वेळेस जर उशीर केला तर मी सांगतो तुम्हाला. आगापणा खोड्या केला तर मी वर्गामध्ये तुम्हाला सांगतो मी फोन लावून, बरं का. एवढी वेळेस राहू दे छोट्याला, माफ करा. गुरुजी तुम्ही म्हणताय म्हणून मी याला काय करत नाही आता. एवढी वेळेस माफ करतो. आणि याला इथून जर खोड्या अभ्यास करण्यात आला त्याचं मला लगेच सांगायचं फोन लावून. त्याची लगेच हाजी घेतो तिलट. एक नंबरच. हो. आता गुरुजी जाऊ द्या हो, मला नका करू असं काही. एवढी वेळेस माफ करा हो. रोज येतो मी लवकर आता शाळेत. बरं बरं एवढी वेळेस माफ करा. जाऊ दे आता याला. पुढच्या वेळेपासून मग बघूया आपण, सांगतो मी तुम्हाला. बरं बरं चालतंय, येतो मग गुरुजी आता आम्ही. गुरुजी असं नसते हो, एवढं पण छोट्या पोरांना असं नसते. आता पप्पा माझी हजेरी घेते बघा घरी गेल्यावर. इथं नाही म्हणते त्या घरी गेला मला माफ जाता बघा. अरे नाही रे, मी सांगितले पप्पाला तुझ्या. आता एवढी वेळेस माफ करतो म्हणलेत ना, त्याच्याकडून खोड्या करू नको, आगापणा करू नको. मग काही म्हणत नाही मी. अहो गुरुजी तुम्हाला माहित नाही पप्पाचा स्वभाव माझा. आता काहीच खरं नाही माझं. तुनतूनच वाचते बघा आता माझं घरी गेल्यावर. बघा तुम्ही आता कशाला मला सांगितलं तक्रार केलं पप्पाकडं. मला सांगायचं की तक्रार करायची माझ्याकडेच. मी जरा सुधारला असतो, पण आता पप्पाकडे तक्रार केली म्हणल्यावर काहीच खरं नाही माझं. एकदम तुलाहीच आहे बघा आता. ते कसं धुतात बघा कपडे तसंच एकदम कडक. नाही रे, मी सांगतो पप्पाला अजून एकदा फोन लावून सांगतो मी. अजून जा आता तू, उद्या येशाल तो पण. हो गुरुजी येतो आता मी. आता येतो का बघा काय माहिती उद्या. तुला येतो नाही आता माझ्या घरी गेल्यावर बघा. हो चला आता जाऊया घरी आणि पप्पाचा हातची धुलाई खाऊया. हो बापरे, लगेच कसं तर मला धुलाई खावं लागणार आहे आता मला. अवघड आहे बाबा.